सन्माननीय नीलमताई यांना पुन्हा एकदा विधान परिषदेची उमेदवारी देऊन प्रचंड मताधिक्याने त्या शिवसेनेच्या आमदार म्हणून निवडून आल्यात आणि त्यांची त्यानंतर शिवसेना भवनात पहिल्यांदाच त्यांचं सन्माननीय ताईंचं आगमन होत आहे। त्यामुळे मी सर्वच शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती करेल की सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयात सन्माननीय ताईंचं आगमन आज झाल्यामुळे अत्यंत आनंदात आपण सर्वांच्या वतीनं शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सन्माननीय ताईंचा सत्कार आणि सन्मान करूया। जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा। आणि सर्वांच्या मार्गदर्शक आपल्या आदरणीय सन्माननीय ताई यांचं शिवसेना भवन शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मनपूर्वक स्वागत आहे। आणि सन्माननीय ताईंच्या मार्गदर्शनात अनेक शिवसैनिक आत्तापर्यंत घडलेत, अनेक पदाधिकारी शिवसेनेचे घडलेत। सन्माननीय ताईंना मी विनंती करतो की यानंतर आजच्या या करिअर मार्गदर्शन मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांशी सन्माननीय ताईंनी संवाद साधावा। आज आपल्या सगळ्यांची भेट शिवसेना पुणे शहर आणि धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष यांनी आयोजित केलेल्या करिअर व मार्गदर्शन शिबिर विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष सत्र याचं संयोजन आज श्री गडकरी तसंच वैभव वाघ आपले कक्षप्रमुख, धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष आणि अनिल गडकरी शिक्षक शिक्षकेतर संघ पुणे जिल्हा प्रमुख आजच्या कार्यक्रमामधले व्याख्याते श्री अनिल गुंजाळ आणि श्री विजय कचरे, सुदर्शना त्रिगुणाईत, सुधीर जोशी, प्रकाश धमडेरे, संदीप शिंदे, माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे मान्यवर। आणि आज एक वैचारिक भाषण ऐकण्याची मला संधी मिळाली, त्यामुळे मला खरं सांगायचं तर अगदी तहानलेल्याला पाणी मिळावं तसं वाटलं। कारण काही वेळेला अशा प्रकारचं मार्गदर्शनच होत नसतं, ही वस्तुस्थिती आहे। आपण माझा सत्कार केलात, विधान परिषदेची मला परत एकदा उमेदवारी मिळून बिनविरोध निवडून आले त्याबद्दल सत्कार केला। माझ्या दृष्टिकोनातून हे जे तुमची सदिच्छा आहे ती अत्यंत कायम स्वरूपी मला आनंद देणारी आहे, हुरूप देणारी आहे। कारण सगळेजणं सगळ्या कार्यक्रमांना येऊ शकत नाही, पण आपण कल्पना पाहिलीत की कल्पना तुम्हाला आहे सगळ्यांना की 22 माणसं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळून विषारी दारू प्यायल्यामुळे मृत्यू त्यांचा झालेला आहे। आत्ता मी तुमच्याकडे आल्यावर एकदा ट्विटर अकाउंट उघडून पाहिला तर त्याच्यात एका व्यक्तीने लिहिलेलं आहे की अरे त्या दारुड्यांच्या आयुष्याला मरू द्या तसंच, आणि त्यांच्या कुटुंबियांना कशाला खिरापत वाटतं आहे। आता इथे ज्यांनी आत्महत्या केली किंवा जो दारू पितो आहे किंवा जो आजारी आहे किंवा अजून त्याचं काय नुकसान झालेलं आहे त्याच्या कुटुंबियांचा याच्यात काय दोष आहे। पण एवढी साधी माणुसकी लोकांना राहिली नाही आहे की विरोधासाठी विरोध करायचा, तुम्ही हे केलं तर त्याचं महत्त्व कमी करायचं। त्यामुळे मला तर असं वाटतं की प्रचंड मोठी जी भ्रष्टाचार आणि राजकारण याचं प्रचंड मोठं जी कावीळ समाजाला झालेली आहे त्यामधून हे आपलं चांगलं औषध आहे असं मला वाटतं। वैभव वाघ यांचा ज्यावेळेला प्रवेश झाला तर आम्ही त्याच्या आधीपासून खूप वर्ष त्याला ओळखते आणि खूप त्याच्या कल्पना चांगल्या आहेत, परंतु मला असं वाटतं की नेहमी एखादी कल्पना रुजायला वेळ लागत असतो आणि त्यामुळे ती कल्पना माझ्या विधान परिषद निवडणुकीनंतरच होणार होती। कारण आधी महानगरपालिका होती, मग जिल्हा परिषदा होत्या, त्यामुळे कोणाला काही उसंत नव्हती किती गोष्टींना। आधी त्याच्या आधी विधानसभा होती आणि दुसरा मोठा संदर्भ आहे आत्ता आपल्या सगळ्या कामाला तो म्हणजे नीटचे पेपर फुटल्यानंतर जे विद्यार्थिनींमध्ये प्रचंड अस्वस्थता तयार झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांना हक्काने येऊन भेटता येईल, बोलता येईल। कारण विद्यार्थ्यांच्यामध्ये सुद्धा काही आत्महत्या पूर्ण भारतामध्ये झालेल्या आहेत की जिथे विद्यार्थ्यांना एकाकी वाटतं, निराश वाटतं। आणि घरामध्ये आपण पालकांच्याबद्दल बोलतो सर, पण काय आहे पालकांच्या मनावरती जे दबाव असतो तो दबाव सगळं ते मुलांवर बोलत असतात, त्यांना नातेवाईक बोलत असतात। प्रत्येकजण विचारत असतो तुमचा मुलगा 10वीला आहे, तुमचा मुलगा 12वीला आहे,
आणि पालक त्याचं प्रेशर 2-3 वर्ष आधीपासून मुलांवरती ते बोलायला लागतात आणि त्याच्यामुळे मुलांना ते किती सहन करायचा हा एक प्रश्न असतो. आणि तुम्ही तर लहान आहात वयाने, आता हे दुसऱ्या रांगेतली जी मुलं बसलेली दिसत आहेत. आम्ही कॉलेजमध्ये जेव्हा होतो पोद्दार मेडिकलला पहिल्या वर्षी, तर मला आठवते चांगलं, आम्ही असं करायचो, मी इथे पूर्वी सांगितलेलं आहे की मी शेवटच्या वाकावर जाऊन आम्ही बसायचो आणि आमचं एवढंच काम असायचं की बोलणाऱ्या माणसाचं कधी भाषण संपतं आहे. त्याच्यानंतर आम्ही सॉलिड कॉमेंट एकमेकीत करायचो, हा असं बोलला, तो असं बोलला, तो असं बोलला, ती असं बोलली, असं झालं, तसं झालं, तसं झालं. मग नंतर आमच्या एका सरांनी हेरलं आणि त्यांनी दुसऱ्या तिसऱ्या मिटिंगच्या वेळेला सांगितलं की तुम्ही पुढच्या रांगेत बसायचं आणि आम्ही काय बोललो याच्यातून तुम्ही काय करणार आहात हे आम्हाला सांगायचं. त्याच्यानंतर आमच्यात बरीचशी सुधारणा झाली, कारण आम्हाला जबाबदारी पडली. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण इश्यू वाईज सुद्धा काही कार्यकर्त्यांचे असे समिती किंवा गट तयार केले पाहिजेत की ज्यांना ज्या विषयाची आवड आहे त्या विषयाची आवड त्यांना सातत्याने मिळाली पाहिजे. काही लोक म्हणतात आम्हाला अमुक एक गोष्ट शिकायची आहे, काही लोक म्हणतात की आम्हाला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग करायचं आहे, काही जण नौदलात जायचं बोलतात. तर प्रत्येक कल्पनेचं घरात स्वागत होत असतं असं नाही आहे, पण त्या मुलांनी वाचलेलं असतं सगळं आणि तो त्या आईवडिलांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला तर असं वाटतं की आजच्यासारखं जे व्याख्यान आहे ते थोडे जरी विद्यार्थिनी किंवा युवक आले असले तरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुपदेशक पण इकडे आलेले आहेत. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. इनफॅक्ट माझी अशी कल्पनाच होती मिस्टर गडकरी की एक 5-6 दिवसापूर्वी लोकमतमध्ये आणि महाराष्ट्र टाइम्समध्ये अनेक महाराष्ट्रातल्या समुपदेशकांच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. तर मी तर असं म्हणेन की त्या समुपदेशकांची एक बैठक आपण घ्यावी आणि त्यांच्याकडे लोक काय मुद्दे घेऊन येतात आणि त्याच्यात त्यांना कशाची मदत लागते आहे ते सुद्धा आपण त्यांच्याशी बोलू शकतो. दुसरं, तुम्ही म्हणाल ताई इतके आम्हाला कामं सांगतायत, पण FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स जे लोक मुलांच्या मनामध्ये असतात. ती छोटी मुलगी आहे ती पण मान हलवते सारखी मागे, 6-7 वर्षाची बसलेली. तर मुलांच्या मनामध्ये जे जे प्रश्न असतात ते प्रश्न तू हलव मान, काय हरकत नाही, आपल्याला कळलं तर आपण बोलायला पाहिजे तसं. तर या सगळ्या मुलांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा ठराविक असतात. तर ती यांच्या मदतीने, तज्ज्ञांच्या मदतीने आपण तयार करू शकतो आणि या समुपदेशकांचं मत त्याच्यावर घेऊन ती आपल्याकडे असू शकते की आपल्या हेल्पलाईनला किंवा आपल्याला कोणी विद्यार्थी भेटले तर आपण त्यांना एक एक प्रश्न एकेका दिवशी व्हॉट्सअपला टाकू शकतो. याखेरीज इतक्या घटना घडत आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कल्पना आहे की या विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रश्नाच्या बरोबर तो जेव्हा पास होतो आणि कुठेतरी नोकरीला लागतो त्यावेळेला त्याचा तो अनुभव जो आहे प्रश्न सोडवण्याचा तो संपतो. कारण तो टेबलच्या समोर बसलेला नसतो, तो मागे बसलेला असतो किंवा मागे बसलेली असते. आणि मग अशा वेळेला त्यांच्या ज्ञानाचा उपयोग काय हा प्रश्न पडतो. तर आपण जे यशस्वी झालेले लोक आहेत त्यांचीसुद्धा मदत या कामामध्ये घेऊ शकतो, त्यांच्याशी संवाद ठेवू शकतो आणि ते लोक उत्साहाने त्या कार्यक्रमाला येतील असं मला वाटतं. आणि मूळ प्रश्न असतो रोजगाराचा. तर या संदर्भामध्ये ज्यावेळेला माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा युवा रोजगार मेळावे अनेक झाले होते. पुण्यातसुद्धा 1 लाख युवकांचा मेळावा, म्हणजे तो नुसता मेळावा नसतो, प्रत्येकाची आधी माहिती घेतलेली असते, कंपन्यांना कळवलेली असते, कंपन्यांना कळवून त्याच्यानंतर त्यांचे इंटरव्ह्यू घेण्याचं टाईमटेबल केलेलं असतं. तर अशा प्रकारची मदत आपण सामंत साहेबांकडून घेऊन आज नाही पण एक 2-3 महिन्यात तयारी करून अशा प्रकारचे कार्यक्रमसुद्धा करू शकतो. अजून मला एक लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. आता सगळीकडे बघतो आहे आपण की लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांची गरज आहे. मग त्याच्यामध्ये अन्नाबद्दलच्या सेवा असतील किंवा लहान मुलांना सांभाळण्याच्या बद्दलच्या सेवा असतील, काहींना आरोग्यविषयक माहिती देणारे लोक लागतात की जे घरगुती माणसाला, वयोवृद्ध लोकांना मदत करतात. पण तुम्हाला केअरटेकर व्हायचं नाही आहे, पण तुम्ही त्यांचे मित्र होऊ शकता. म्हणजे तुम्ही 1 तास किंवा 2 तास सकाळी किंवा संध्याकाळी जाऊ शकता त्यांच्याकडे आणि त्यांच्या गोळ्या फक्त काढून देण्याचं काम करू शकतात ज्यांना वेळ आहे त्याच्यात. माझ्याकडे विद्यार्थी सहाय्यक समितीचे स्टुडंट्स अनेक घरी मी गेलेले पाहिलेले आहेत की 2 तास ते जायचे आणि त्यांना त्याच्याबद्दल पैसे ते लोक द्यायचे. म्हणजे अशीसुद्धा विद्यार्थ्यांची सर्व्हिस पुण्यामध्ये आहे, परंतु त्याची माहिती नवीन लोकांना नाही आहे. तर आपणही अशी एखादी सेवा करू शकतो की ते BPची गोळी घेतली का डायबिटीसची घेतली हेच लक्षात नसतं त्या माणसाच्या, कारण ती व्यक्ती एकटीच तिथे असते. तर अनेक मला वृद्ध लोक भेटतात तर ते म्हणतात आम्हाला झूम कसं ॲक्टिवेट करायचं कळत नाही, आमची मुलं झूम कॉल करतात पण ते झूमवर जायचं कसं हे त्यांना कळत नाही. तर मला तर असं वाटलं की एखाद्या 2-3 लोकांनी अशी एजन्सी जरी सुरू केली की ठिकठिकाणी जाऊन त्यांना ITचं ट्रेनिंग द्यायचं
आणि एक 200 रुपये 500 रुपये 1000 रुपयापर्यंत त्यांना 6 महिन्याची रिटर्नशिप घेऊन शिकवायचं, तर लोक याच्यासाठी सुद्धा तयार होतील. याचं कारण असं आहे की कोणीतरी अनोळखी माणूस येणार आणि आम्हाला शिकवणार, त्याच्यापेक्षा आम्हाला इकडे शिकायचं आहे. पण याच्याखेरीज पण अनेक मुलांची मोठी स्वप्न आहेत. कोणाला परदेशात जायचं आहे, तर कोणाला अजून कुठे मोठा बिझनेस करायचा आहे. त्यामुळे छोटी छोटी स्वप्न बघण्याच्या आधी आपल्याला स्वतःची सक्षमता वाढवायला पाहिजे. आणि मध्यंतरी आम्ही ज्यावेळेला जपानला गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं आणि माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे की जे लोक जॅपनीज शिकतील त्यांनी डायरेक्ट रिक्रुटमेंट होईल. म्हणजे तुम्ही इंग्लिशच बोललं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही 10वीपर्यंत 12वीपर्यंत पुढच्या तुमच्या शिक्षणामध्ये तुम्ही शिकल्यानंतर जॅपनीज जर का शिकलात जपानी भाषा, तर तुम्हाला ते इंटरव्ह्यू ऑनलाईन घेऊन डायरेक्टली रिक्रुटमेंट देऊ शकणार इथे भारतामध्ये किंवा इतरत्र. तसंच जर्मन लोकांनी तर करार झालेला आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा की जर्मनीमध्ये डायरेक्टली रिक्रुटमेंट मिळू शकते आणि तिथे नर्सिंग, त्याचबरोबर IT सेक्टर, पर्यटन, बँकिंग या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थलांतरितच मुलं मुली काम करत आहेत. आणि भारतामध्ये इतके नवीन नवीन येत आहेत आपले उद्योग, त्याच्यामध्ये मी बघते की इंग्लिश मीडियममध्ये शिकलेल्या मुलांना ते जास्त महत्त्व देतात. का महत्त्व देतात याचं एक कारण आहे, म्हणजे त्याच्यात वाईट वाटून घेण्यासारखं नाही आहे काही, परंतु टेबल मॅनर्स, एटिकेट्स, सफाईदार बोलणं, आपला आत्मविश्वास, अगदी समोरच्या माणसाने प्रश्न विचारल्यावर आपली नजर जर का दुसरीकडे फिरली आणि आपण तिकडे बघून उत्तरं द्यायला लागलो तर आपल्याला आत्मविश्वास नाही असं वाटायला लागतं. आणि हे बॉस आणि हे लोक खूप हुशार असतात. ते आल्या तुमच्याबद्दल एक त्यांचं इम्प्रेशन जसं तयार होतं, त्याचबरोबर तुम्ही हार्डवर्कर किती आहात, 24 तास किती काम करायला तयार आहात, या संदर्भात सुद्धा ते विचारतात. आता आपण त्यांना जर का व्याख्यान द्यायला लागलो की मला माझा क्वालिटी टाईम पाहिजे तेवढंच मी करणार आहे, तर शेवटी असे की आपल्याला बऱ्याच गोष्टी चॅलेंज घेऊन करायला लागतात सगळ्या ज्या आहेत त्या. त्यामुळे खूप मुद्दे आहेत की याच्यावरती एक एक करून आपल्याला त्याच्यावरती बोलता येईल, लोकांशी चर्चा करता येईल. त्याच्यामधून काही त्यांनी स्टार्टअप सुरू करायचं असेल तर त्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करता येईल. त्या कल्पना कितपत व्यवहार्य आहेत, तर ह्याच्या विषयात त्याच सेक्टरमध्ये काम केलेल्या लोकांचे अनुभव आपण विचारू शकतो की तुम्हाला त्याच्यातून काय फायदा झाला किंवा काय तोटा झाला. माझ्या माहितीप्रमाणे अमोहा हे मुंबई पुण्यामध्ये काही अशा एजन्सीज आहेत की त्याच्यामध्ये IT मधल्या नवरा बायको दोघांनी जॉब सोडून ते आता जवळजवळ 100-200 अशा कुटुंबांचीच काळजी घेतात. मग बँकेमधले त्यांना पैसे आणून देण्यापासून, औषधं आणून देण्यापासून त्यांनी माणसं नेमलेली असतात. आणि त्यांना आता आमच्याच एका ओळखीचा मुलगा आहे की जो 24 आवर्स सर्व्हिस देतो, म्हणजे कुठे खूप आजारी असेल तर जातो, पण त्याला महिन्याला 50,000 रुपये मिळतात त्या सेवेचे जे आहे ते. दुसरं मुंबईमध्ये महाराज आहेत की जे स्वयंपाकाचं काम करतात. तर मध्यंतरी ते आलं होतं की कमीत कमी ते 20,000 रुपये स्वयंपाकाचं घेतात आणि शाकाहारी काम करतात, म्हणजे ते स्वयंपाक शाकाहारीच करतात. पण तो करत असताना 12 घरांमध्ये ते करतात तर 1.5 ते 2 लाख रुपये ते कमवतात. तसंच देवाची पूजा करणाऱ्या लोकांचं पण आहे की ते फक्त पूजात जाऊन करतात आणि पैसे त्याच्याबद्दलचे मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या सर्व्हिसचे वेगवेगळ्या प्रकारची गोष्टी आहेत की ज्याचं काम आपल्याला उपयुक्त ठरू शकतं. हल्ली सोलरची सुद्धा देखरेख करणारे, तंत्रज्ञान लागणारे लोक खूप भेटतात. किंवा काही कंपन्या सुरू झालेल्या आहेत की घरगुती मदत जी लागते प्लंबिंगच्यामध्ये किंवा याच्यामध्ये, तर त्याच्या कंपन्या सुरू झाल्यात की ते घरी माणूस पाठवतात आणि तो जॉब करून जातो. तर त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमध्ये सुद्धा खूप चांगला जसा वाव आहे तसं संशोधन आहे, उच्च तंत्र शिक्षण आहे. या सगळ्या ठिकाणी आपल्याला पुढे काय जायचं आहे याच्यावरती एक भाग आहे. तुम्ही UPSC आणि MPSCचा उल्लेख केलात, तर MPSCला ज्यांना बसायचं आहे, मध्यंतरी माननीय श्रीकांत शिंदे आले होते पुण्यामध्ये आणि खूप सुंदर मेळावा झाला. त्याच्यातही काही मुद्दे आलेले आहेत. पण MPSCच्या मुलांची परीक्षा आणि त्याची कार्यप्रणाली पूर्ण वेगळी आहे. त्यामुळे त्याच्यासाठी माझा विचार असा चालला आहे की एक वेगळं व्यासपीठ करावं की ज्याच्यात त्यांच्याशी संबंधित, कारण परीक्षाच त्यांच्या 101 आहेत वेगवेगळ्या, त्यांची टाईम टेबल वेगळी, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, तर ते सगळा वेगळा विषय आहे. पण बाकीची जी मुलं मुली येतात तर त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा गडकरी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, प्रोफेशनल कोर्सेस, इन्फॉर्मल एज्युकेशन, मुक्त विद्यापीठं, असं थोडं वेगवेगळ्या प्रकारचं प्रणालीचा विचार करून लोकांशी आपण जोडलं तर आज तुम्हाला जरी ते कवी कल्पना वाटली तरी नंतरच्या काळात मी एक पाहिलं आहे महिला चळवळीवरून की सातत्य फार महत्त्वाचं आहे. आम्हाला आमच्या मेडिकल याच्यात शिकवलेलं असतं की पेशंट समजा 25 आले तरी दवाखाना उघडायचा आणि एक पेशंट आला तरी दवाखाना उघडायचा. त्यामुळे मी मेडिकल प्रॅक्टिस केली त्यावेळेला चांगली शिकले हे की पेशंट येतो तर ते पेशंट
त्याला बरं वाटावं म्हणून आलेली असते किंवा आलेला असतो. आणि त्याचबरोबर त्याच्याशी गप्पा मारण्यापेक्षा त्याला काय नक्की त्रास आहे ते ओळखून आपण औषधं दिली तर त्याला पण फायदा होतो, आपल्याला पण फायदा होतो. पण इतकंच नव्हे तर माझ्या असंही लक्षात आलं की बऱ्याचशा डॉक्टर्सना ते कसं बोलताय त्याच्यावरती पेशंट बरे होतात. त्यावरती डॉक्टरच मोबाईल फोनमध्ये बघून बोलत असेल किंवा काहीतरी भयंकर अशी कठीण औषधं अँटीबायोटिक्स पहिल्याच दिवशी देऊन टाकली तर दुसऱ्या दिवशी जाताना तो डॉक्टर म्हणतो की बाबा डॉक्टरकडे. आणि बघा जे मेडिकलचा कोणी अभ्यास करणारे असतील लोक तर जनरल प्रॅक्टिशनर हा बंदच होत चालला आहे. कानासाठी वेगळा डॉक्टर, नाकाला वेगळा डॉक्टर, अंगाला पोटाला वेगळा डॉक्टर, दाताला वेगळा डॉक्टर, मग प्रत्येक अवयवासाठी एकेका डॉक्टरमध्ये विभागून घेऊन ते सगळ्यांचं एकमत होतच नाही परत. तर त्याच्यामुळे खूप आवश्यक असते की जनरल प्रॅक्टिशनर्स आणि आपले बेअरफूट डॉक्टर्स हे सुद्धा खूप आवश्यक आहेत. तर या सगळ्या विषयाचा निवड करायची असेल तर तुम्हाला ती संधी मिळाली पाहिजे की एक दिवस त्या कॉलेजला जाऊन आधी तुम्ही बघून याल की नक्की हे शिक्षण कसं असतं. तर असेसुद्धा काही समुपदेशकांच्या सल्ल्याने आपण कार्यक्रम करूया. आणि म्हणून मी असं म्हणेन की वैभवने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्याला इथे सुधीर आहे, संदीप आहे, यांचं चांगलं सहकार्य आहे. तर आपलं म्हणणं हेच असतं की जे काही चांगलं काम आहे त्याला मदत करता आली तर उत्तम, पण निदान काहीतरी त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही असं करत नाही पण त्याच्याबद्दल काहीतरी गैरसमज तरी पसरले जाऊ नये ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि यात सातत्य होण्याच्या दृष्टिकोनातून माझ्या असं लक्षात आलं की आम्ही जेव्हा महिला संस्था चालवत होतो आधी चालवतो पण आठवड्याची बैठक ही फार महत्त्वाची असते. दर आठवड्यात लोकांना भेटलं की आपोआप कार्यकर्ते त्यातून तयार होतात, जो वेळ देतो त्यातून माणसं तयार होतात. आणि म्हणून मी असं सुचवीन आज संयोजकांना आणि वैभव वाघना की दर आठवड्यात तुम्ही एक अभ्यास वर्ग किंवा चर्चा मंडळ म्हणा त्याला किंवा काय कट्टा म्हणा, पण असं एक अनौपचारिक चर्चेचं संवादाचं व्यासपीठ की ज्याच्यामधून विद्यार्थ्यांच्यामध्ये मनात आशा तयार व्हावी, त्यांची उत्सुकता आहे त्याच्या अभ्यासाची जोड मिळावी आणि यामध्ये सातत्याने आम्ही तुमच्यासोबत आहोत अशा प्रकारचं त्यांना नातं तयार व्हावं या दृष्टिकोनातून दर शुक्रवारी आपण संध्याकाळी समजा 4 ते 5 किंवा 5 ते 6 असं 1-1.5 तास तुम्ही जी म्हणाल की आम्हाला ही व्याख्यानं या विषयावरती ऐकायची आहेत तर तशी व्याख्यानं ठेवू आपण, त्याची नोंदणी करून घेऊ लोकांना काय ऐकायचं आहे ते. उद्या तुम्ही म्हणाल की आम्हालाच येऊन व्याख्यान द्यायचं आहे. आणि माझा एक धाकटा मामेभाऊ होता, त्याला एकदा आम्ही जरा थोडासा हे होता, तो विशेष मूल होतं ते, पण त्याला जेव्हा आम्ही एका कंपनीत पाठवला तेव्हा त्यांनी कंपनीमध्ये बाहेर बसून तो काम करायचं. त्याचं काम हेच होतं की बाहेर आलेला माणूस जो आहे तर त्याला आज जाऊन सांगायचं की साहेबांना की हा माणूस आलेला आहे. 1 महिना काम केलं, 2 महिना काम केलं आणि म्हणाला आम्ही जाणार नाही आता. म्हटलं का? तर मला तर वाटतं त्याचं टकुऱ्यात हाडावं. म्हटलं का? काय झालं? त्यांनी काय केलं? नाही सारखा तो खुर्चीवर बसतोय आणि बोलवतोय, तो खुर्चीवर बसतोय आणि बोलवतोय, त्याच्याऐवजी आम्ही कधी खुर्चीवर जाऊन बसायचं. आता बरोबर आहे खुर्चीवर जाऊन बसायचं आहे आपल्याला, पण ते खुर्चीवर जाऊन बसताना काहीतरी प्रशिक्षण नावाची गोष्ट घ्यायला लागेल ना त्याच्यामध्ये जे आहे ते. मग त्याला लक्षात आलं की असं नुसतं खुर्चीवर बसणं नसतं, कुणाचं काम कसं आहे तर ती खुर्चीसुद्धा कशी आहे हे ठरलेलं असतं ना. कोणाची आता तुम्ही यांच्याकडे पुनावालांकडे बघितलं असेल, मला जीवनात संधी मिळाली त्यांना एकदा भेटायची, तर त्यांची अशी की एवढं मोठं राऊंड टेबल आहे आणि त्या राऊंड टेबलमध्ये ते एका चेअरवर असतात आणि तुम्ही 4थ्या-5व्या खुर्चीवर असता. मग ते काही पंतप्रधान आहेत का? पण तरीसुद्धा त्यांनी ती एक गोष्ट केलेली आहे. तेच तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे गेलात कधी नशिबाने तर तिथे काही वेळेला तुमचा तेवढा सन्मान असेल तर 2 खुर्च्या असतात, एका खुर्चीवर ते बसतात आणि एका खुर्चीत आलेल्या गेस्टला बसायला सांगतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फरक आहे याच्यामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला सारखं मी दुसऱ्यासारखं कसं होईन म्हणण्यापेक्षा माझे स्ट्रेंथ काय आहे, माझी शक्ती काय आहे, माझं टास्क काय आहे, माझ्यासमोर चॅलेंजेस काय आहेत, हे सारखं आपल्याला डोळ्यासमोर देऊन सारखं आपल्याला प्रगती स्वतःमध्ये करावी लागते, बदल करावे लागतात. भाषण फार आवश्यक आहे. वक्तृत्व कला नसली तरी संवाद कौशल्य, कोणापाशी आपण काय बोलायचं या संदर्भामध्ये जिथून नाही तर बऱ्याच वेळेला आपला मराठी माणूस सुरुवातच मुळी कुठल्या तरी अशा विषयापासून करतो गहन अशा की ते लोक बोलेनाशेच होतात. किंवा आपण सुद्धा एकमेकाला भेटलो तो जो का असं होतं मला कळत नाही की जो अनप्लेझंट प्रश्न असतो ना तोच पहिला मनात येतो. काय बारीक झाल्यास, काय दात पडलेलं दिसतोय, केस असे काय दिसत आहेत. आपण कधी सकारात्मक बोलावं, कोणी दिसलं तरी चांगलंच बोललं पाहिजे. आपण त्या माणसाला आनंद वाटला पाहिजे. आपल्याला किती प्रॉब्लेम असला तरी तो पहिला त्यांना सांगायची गरज नाही आहे प्रत्येकाला. इनफॅक्ट आपल्याला प्रॉब्लेम असला तरी तो त्याचं प्रदर्शन होऊ नये हे आपण सगळं सांभाळायला पाहिजे. हे सगळं करिअरच्या दृष्टीने खूप आवश्यक असतं. मी काही खूप यशस्वी झाले असं म्हणणार नाही मी, पण मला असं वाटतं की थोडीफार झाले यशस्वी. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडे जे काय अनुभवाचे बोल आहेत त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. आणि आज जो तुम्ही हा अभ्यास वर्गाचा उपक्रम सुरू कराल
तुमच्या स्वतःच्याच लक्षात येईल की 2047ची विजन आहे मोदी साहेबांची, त्यापर्यंत पोचण्यासाठी सुद्धा ते एक शिंदेसाहेब, फडणवीस किंवा हे जे सगळे मांडत आहेत बदलाचं, प्रगतीचं, याची माहिती देणारं सुद्धा ते एक व्यासपीठ असेल की ज्याच्यामध्ये तरुणांचं म्हणणं नोंदवलं जाईल. तर मला आपण इथे प्रेमाने बोलावलं आणि खूप छान प्रकारचं ऑडियन्स आहे. माणसं थोडी असली तर काही हरकत नाही आहे. काय माहिती आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे ना तसे 10 लोक असले तरी पुरेसे आहेत. बरीच गर्दी असते काही वेळेला, त्यातले निम्मे लोक इकडे तिकडे बघत असतात, निम्मे लोक स्वतःचेच फोटो काढत असतात, निम्मे लोक एकमेकाला मेसेज करत असतात. ह्या असल्या लोकांपेक्षा माझं तर म्हणणं आहे की तुम्ही चांगले आहात, थोडे असले तर काही प्रश्न नाही. त्या विषयासाठी आलेले आहेत सगळेजण जे आहेत ते. त्यामुळे तुमचं सातत्य राहील आणि येताना एक एक आपला मित्र किंवा मैत्रीण पुढच्या कार्यक्रमाला घेऊन यायची असं ठरवलं तर आपोआपच आपली संख्याही हळूहळू वाढलेली दिसेल. आणि आपल्याला जमणार नसेल एखाद्या वेळेला यायला अभ्यास मंडळामध्ये तर तुम्ही कळवा की आज मला जमत नाही आहे, म्हणजे मग आपोआपच त्याच्यामधलं सुद्धा एक शिस्त तयार होईल. एवढंच बोलून मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आणि शेवटी मॅडमने एक जे काही अभिप्राय दिला, मी एवढंच सांगेन, गर्दी कमी आहे पण जे आहेत ते दर्दी आहेत. आणि म्हणून आपला या ठिकाणी जे काही उपक्रम आपण चालू करणार आहोत त्या उपक्रमासाठी आपण सर्वजण ताईंनी जे सांगितलं त्याला आपला सहभाग आणि आपलं सहकार्य करूया. धन्यवाद. यावेळेस मी विनंती करतो की आभार प्रदर्शन करण्यात यावं. अतिशय सखोलपणे आणि सन्माननीय ताईंनी ज्या पद्धतीने प्रत्येक विषयावर प्रकाश टाकला, 10वी 12वी आणि करिअरच्या वाटा चोखाळताना काय काय करता येऊ शकतं. आजच लोकसत्ता वर्तमानपत्राच्या अग्रलेखात आजच्या शिक्षण व्यवस्थेची मांडलेली दुरावस्था आणि बायजू रवींद्रन नावाचा जो व्यावसायिक शिक्षणतज्ज्ञ होता, ज्याला आत्ता सिंगापूर पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याच्याबद्दलचा अग्रलेख आणि सन्माननीय ताईंचं आजचं विद्यार्थ्यांना खरं तर म्हणजे बऱ्याच वेळेला शिवसेना भवनमध्ये पदाधिकाऱ्यांसाठीच विवेचन असेल किंवा मार्गदर्शन असेल, पण पहिल्यांदाच असं घडतंय की सन्माननीय ताई विद्यार्थिनी आणि विद्यार्थी दोघांनाही शिवसेना भवनात मार्गदर्शन करतात. आणि मुळात ताईंचा पिंडच हा प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला घडवणं हा आहे. त्यामुळे आपल्या सर्वांनाच ताईंचं आजचं हे मुलाचं मार्गदर्शन, विशेषतः 10वी 12वी झालेले विद्यार्थी जे आज इथे उपस्थित आहेत, त्या सर्वांना करिअरच्या वाटा किती विविध असू शकतात. आजचं जग आपल्या जवळ आलं, मुठीत आलं, आपल्या खिशात आलं आणि ते खिशात येत असताना आपल्या जवळची माणसं आपण गमवायला नको, हा सर्वात मोठा संदेश ताईंनी आपल्या अत्यंत सरळ आणि सटीक शब्दांमध्ये आपल्या सर्वांसमोर मांडला. त्यामुळे मी शिवसेना भवनाच्या वतीनं, मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीनं सन्माननीय ताईंचं अत्यंत मनापासून आभार मानतो. इथं जी संख्यात्मकरित्या विद्यार्थी उपस्थित आहेत ती संख्या कशी अत्यंत योग्य आहे आणि ते विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टिकोनातनं कसे या सर्व मार्गदर्शनाला उपयुक्तता आणतील हेही सन्माननीय ताईंनी सांगितलं. त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं देखील मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमाचे संयोजक सन्माननीय गडकरी सर, सन्माननीय वैभवजी वाघ आणि सर्वच शहराचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय संदीपजी शिंदे, वैद्यकीय कक्षाचे शहराचे प्रमुख सन्माननीय प्रकाशजी ढमडेरे आणि एखाद्याचं नाव कदाचित सुटलं असेल, विश्वासजी दिघे असतील आणि अजूनही सन्माननीय ताई मी अनावधानानं विसरलो, सुदर्शनाताई त्रिगुणाईत यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आणि सर्वात शेवटी पण ते प्रथम व्हायला हवं होतं ते म्हणजे या कार्यक्रमात ज्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं असे सन्माननीय अनिल गुंजाळ सर आणि विजय कचरे सर, या दोघांचंही मी शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि सन्माननीय ताईंच्या वतीनं आपले आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. You're watching Reporter Today News. For breaking news, exclusive reports, and the latest updates, subscribe now and press the bell icon to stay informed anytime, anywhere.